तो गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळचे जवळपास 4:30 वाजलेले आहेत आणि आता आजचा माझा स्पेशल प्लॅन आहे। ऍक्च्युली माझी वीकली ऑफ पण आहे आणि मी अजून एक एक्स्ट्रा सुट्टी घेतली आहे। सो 2 दिवसाची टूर आहे आणि मी चाललोय पुन्हा एकदा माझ्या गावी। सो खूप मजा येणार आहे। आता 4:30 वाजले, माझी 6 वाजताची ट्रेन आहे। 6:15 मी पनवेलवरून ट्रेन पकडणार आहे। जनशताब्दी ट्रेन आहे। कसं ट्रॅव्हल करणार, कसं जाणार, काय काय कॉस्टिंग येणार, त्या सगळ्या गोष्टी पण सांगेन। ह्यावेळी मी एकटाच चाललोय आणि माझा एक मित्र लंगोटी यार तो भेटणार आहे। सो आम्ही दोघे जाणार आहोत आणि आमचे 2 अजून माझे मित्र आहेत गावीतील। सो आम्ही 4 जणांचा जो ग्रुप आहे ते आम्ही तिकडे जाऊन खूप एन्जॉय करणार आहोत। सो बेसिकली उद्या चाललोय, त्यानंतर दुपारपर्यंत मी घरी पोहोचेन, एक जवळपास 1:30-2 वाजेपर्यंत घरी जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आमचा एक पुन्हा प्लॅन आहे, तो तुम्ही पाहू शकता। संध्याकाळी जो प्लॅन आहे, आम्ही जे नारळाचं झाड असतं त्याच्या खाली त्याच्या बगीच्यामध्ये आम्ही चिकन वगैरे बनवणार आहोत। त्याचा व्हिडिओ मी दाखवेन, समुद्र किनारे वगैरे। आणि माझं गाव तुम्हाला स्पेशली सांगतो, माझं गाव वेंगुर्ला आणि वेंगुर्ला तालुका आहे आणि गावाचं नाव आहे उवरंडा। आणि समुद्र जर बघितलं तर माझ्या घरापासून 2 मिनिटावर समुद्र। सो आम्ही बेसिकली कोस्टल एरियामध्ये। सो खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे। आणि गावी जायचं महत्वाचं मेन कारण दरवर्षीप्रमाणे आमची वेंगुर्ल्याची सर्वात मोठी जत्रा किंवा सिंधुदुर्गातली जे काही ठराविक 2-3 जत्रा आहेत, ज्याच्यामध्ये आंगणेवाडीची जत्रा असू दे, सोनोर्लीची जत्रा असू दे किंवा मानसेश्वर, त्यासाठी मी दरवर्षी जातो आणि ही आहे जत्रा परवा। सो जत्रेचा पण तुम्हाला एकदम मस्त व्हिडिओ दाखवणार, काय काय होतं, कसं कसं, काय काय ड्रामा होतात, नाटक असतं ज्याला एक दशावतारी नाटक बोलतात, जी कोकणाची एक कला आहे ती तुम्हाला मी दाखवेन। त्यानंतर एक 2 दिवसाचा टूर आहे, त्यानंतर मी रिटर्न येणार। सो खूप एन्जॉय करणार आहे, खूप धमाल येणार आहे। तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। लेट्स गो, चला तर मग जाऊया। मी ओला बुक केलेली आहे। ओला आता मला माझ्या घरातून पलाववरनं पनवेलसाठी बुक केली। त्यानंतर कसा प्रवास होणार आहे, काय काय मजा येणार आहे ऑन द वे, मी तुम्हाला नक्की शेअर करेन। सकाळचे जवळपास 5 वाजलेले आहेत आणि मी ऑटो पकडलेली आहे पनवेल स्टेशनला जाण्यासाठी। 6:25 माझी ट्रेन आहे, जनशताब्दी। सो चला तर मग भेटूया आपण रेल्वे स्टेशनला। किती वाजता ट्रेन आहे, लेट आहे की टायमिंग वर आहे, एकदा चेक करू आपण। सो फायनली मित्रांनो, मी पनवेल स्टेशनला पोहोचलोय। तुम्ही पनवेल स्टेशन पाहू शकता। 6 नंबर प्लॅटफॉर्म आहे, जिकडनं कोकण, साऊथ किंवा गोव्यामध्ये जाणाऱ्या गाड्या चालतात, ट्रेन जातात। माझी ट्रेन येणार आहे 7 नंबर प्लॅटफॉर्मला, तर आपण तिकडे जाऊया आता। सो मित्रांनो, माझी ट्रेन आता आलेली आहे, जवळपास पाहू शकता। जवळपास 20 मिनिटं लेट झाली। आय होप टायमिंगवर पोहोचेल आम्हाला। हो ना थोडी। गुड मॉर्निंग ऑल। सकाळचे 8 वाजलेले आणि सूर्यदेवाचे दर्शन झालेले आहे। जवळपास आम्ही आता कोलाडच्या पुढे आलोय। कोलाड म्हणजे महाडच्या जवळपास, जर बाय रोड गेलो असतो तर महाड। आता पहिलं स्टेशन आहे खेड, तिथे स्टॉप आहे। 4 स्टॉप आहेत या ट्रेनला, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि त्यानंतर कुडाळ। चिपळूण स्टेशन 9:30 वाजलेले आहेत आणि चिपळूण स्टेशनला पोहोचलोय। अर्धी गाडी खाली झालेली। कोकणातील नद्या आणि नदीवरची सुंदर सकाळ। आमची ट्रेन आता उक्षी रेल्वे स्टेशनला पोहोचलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही साइडला डोंगर आहे, डोंगर दऱ्या, आणि त्याच्यामध्ये ही ट्रेन आहे।
रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे. जवळपास अर्धा तास लेट आहे. 12:30चा टायमिंग आहे. कुडाळला मला वाटतं 1 वाजेपर्यंत पोहोचेल. तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्म कनेक्ट झालेला आहे. रत्नागिरी हे मेन जंक्शन आहे कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी. जेवढ्या एक्सप्रेस असतील किंवा ज्या लोकल्स असतील त्या सगळ्या ट्रेन इथे थांबतात रत्नागिरी. खूप मोठा प्लॅटफॉर्म, मोठा स्टेशन आहे. प्लॅटफॉर्मवर स्टेअरकेस दिलेली आहे. कणकवलीची फेमस गड नदी, पण गड नदीमध्ये पाणी नसून फक्त दगडच आहेत. पण पावसाळ्यामध्ये खूप भरलेली असते. दगड नदी झालेली आहे, गड नदी नाही. स्टेशनला पोहोचलोय मित्रांनो. चाललोय आता. आम्हाला ऑटो पकडावी लागेल किंवा जर बस असेल तर बसने पण जाऊ शकतो आम्ही. कुडाळ वेंगुर्ला बस भेटते आणि वेंगुर्ला बस स्टँड वरनं घर आमचं जवळपास 2 किलोमीटरवर आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनवर डिरेक्शन बोर्ड लावलेले आहेत. एक्झिट, बस स्टँड कुठे, रिक्षा स्टँड कुठे, कार पार्किंग, बाईक पार्किंग. सुंदर बनवलेले आहे स्टेशन. लास्ट वर्षभरामध्ये कोकणातली जेवढी रेल्वे स्टेशन्स आहेत त्यांना हे एक नवीन लुक दिलेला आहे. जसं तुम्ही एअरपोर्टला येता तसा लुक दिलेला आहे. पाहू शकता, फार छान बनवलेलं आहे. अदरवाईज पावसाळ्यात गरमीमध्ये खूप त्रास व्हायचा लोकांना. डायरेक्ट पाहू शकता आम्ही रिक्षा पकडलेली आहे. रिक्षाचं भाडं 600 रुपये बोललेले, 50 रुपये फक्त कमी केलेले, 550 रुपये. चला आता, चला जाऊया मग, लवकर जेवायला जायचंय. मासे घेतलेत घरी. हॅलो. मित्रांनो पाहू शकता कुडाळ बस कुडाळ बस स्थानक. कुडाळ बस स्थानकला येण्यासाठी तुम्हाला स्टेशन वरनं जर येत असाल तर मला वाटतं जवळपास 1 किलोमीटर डिस्टन्स असेल. आणि शेअर ऑटोने जर यायचं असेल आणि बस पकडायची असेल तुम्हाला वेंगुर्ला वरनं वेंगुर्ल्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तर तुम्हाला शेअर ऑटोमध्ये 30 रुपये घेतात. आता कॉस्टिंग जर बघितली, तुम्ही पाहू शकता कुडाळ शहर. कॉस्टिंग जर बघितली तर मी घरातून निघाल्यानंतर ऑटोला मला ओलाला मला 400 रुपये खर्च झाला. त्यानंतर 250 रुपयाची तिकीट आणि आता 550 रुपये, जवळपास 1200 रुपये खर्च झालाय मला घरी. वेंगुर्ल्यात राहते, वेंगुर्ल्यात. हे कुडाळ सिटी आहे. हो, नंतर येते. तर तुम्ही कोकणातील सौंदर्य बघू शकता. तुम्ही सुंदर रोड बनवलेला आहे आणि दोन्ही बाजूला झाडच झाड. वेंगुर्ल्याची एंट्री, इकडनं वेंगुर्ल्याची हद्द चालू होते. सो मित्रांनो, बाळासाहेब खार्डेकर महाविद्यालय ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलोय, ठीक आहे, आम्ही बॅरिस्टर नाही झालोय पण ग्रॅज्युएट नक्कीच झालोय इकडनं. आणि इकडनं सुरुवात झाली आयुष्याची खरी ग्रॅज्युएट झाल्यानंतर. या पार्वती मंदिर वेंगुर्ल्यातलं फेमस. आता आम्ही वेंगुर्ला मार्केट मध्ये एंट्री करतोय. वेंगुर्ला मार्केट स्टार्ट झालेलं आहे. वेंगुर्ला नगरपालिकेची बिल्डिंग आहे. हेच ते मेन मार्केट. हे मासे मार्केट आहे. आज मंगळवार असल्या कारणाने जास्त गर्दी नाहीये वेंगुर्ला मार्केट. बेसिकली वेंगुर्ल्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटेल. चांगले स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटलची थोडी कमतरता आहे. बँक्स आहेत सगळ्या प्रकारच्या. बाकी डेव्हलप एरिया ऑलरेडी आणि खूप जुनी सिटी आहे वेंगुर्ला. आम्ही आता दाबोली नाक्यावर आलोय. हा स्ट्रेट रोड जातोय बंदराकडे
लेफ्टचा रोड जातोय आमचा टुवर्ड्स उभा दंडा किंवा शिरोडा वगैरे ह्या साईडला, आणि राईट. मित्रांनो, ज्या जत्रेसाठी आम्ही आलोय ते उद्या जत्रा आहे. आजपासून दुकानाला चालू झाले रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आणि हे मानसेश्वराचं मंदिर, झेंड्यांची जत्रा बोलतात याला, व्हेरी फेमस. मी दरवर्षी न चुकता येतो. नक्की एक पूर्ण व्हिडिओ, जत्रा, नाटक वगैरे सगळ्या गोष्टी. सो मित्रांनो, शेवटी फायनली घरी पोहोचलेलो आहे. सकाळी 6:30 वाजताची ट्रेन पकडून आता वाजलेले 2, आणि फायनली मी 6-7.5 तास ट्रेनमध्ये होतो. आणि माझी मातोश्री अंगणात आहे. हे आमचं घर. चला भेटूया नंतर.